समजा स्पोर्टचे सर्व आपले सदस्य तसेच आमचे इथे उपस्थित असतात, दरवर्षी आम्हाला सहकार्य करतात आमचे असे उपस्थित असलेले मान्यवर, त्यांचे मी धन्य असे आभार मानतो की कारण की त्यांच्यामुळेच ही स्पर्धा आमची सक्सेसफुल होते, कारण की त्या सर्वात मोठा हात त्यांचाच आहे आमच्या पुढे, म्हणून हे सर्व आम्ही करू शकतो. म्हणून आम्ही सर्वात पहिला त्यांनाच आम्ही धन्यवाद करतो. राष्ट्रीय जिंकला जाईल. केबीएम टीम पाहतोय आपण 5व्या क्रमांकाची मानकरी आणि 4थ्या क्रमांकाची मानकरी मात्र आपण पाहिले तरी राहिलेली टीम पाहायला मिळते. ती म्हणजे लाटा येतो का दोन्ही टीम्स दोन्ही फायनलिस्ट चला लवकर या जवळ पारितोषिक आपल्याला. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. हा ब्लॉग आपला क्रिकेटचा होता. तर पहिले ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेलो ना. उद्या आज फायनल डे आहे ना. आम्ही क्वालिफाय झालोय ना. 7 टीमा क्वालिफाय झाल्यात ना. उद्या एक टीम क्वालिफाय होईल तर 8 टीमा क्वालिफाय होतील. आणि मग बघत राहा, आज लास्टची नाईट आहे आमची. नाईटला बघा कोण कोण आहेत. हे डुक्कर एक आहे इथे ना. बाकीची अशी पोरा नाही, इथं खाली पण पोरा बसलेले आहे. केली खायला लागलाय रात्री. रात्रीच्या आता 12 वाजलेले आहेत ना. बघा केली बघा कशी खायला लागलाय. बघा सायकल चालवा लागला इथं. बेस्ट बॅट्समॅनची सायकल आहे. बेस्ट बॅट्समॅनची सायकल चालवा लागला इथं. याची केली खाऊन झाल्यात नाही. बघा इथं पण केली खायला लागलाय. बंटी आमची केली खाणार आहे. गाईज बघा, माझा मित्र विल्ली मारा लागला. कमॉन. ओ नाही उडली नाही. नाही बघा पबजी खेळायला लागले तिथं. मला उडायचा पाहिजे चालू आहे. नाईटला यो पण थांबणार होता पण रडायला लागलाय. चंकी क्या हुआ, आज क्यों रो रहा है तू? गाईज बघा, बॅट्समॅन साठी सायकल आहे ना. बॉलर, फिल्डर आणि संरक्षणसाठी 3 कूलर आणि आपल्याकडं 8 दिवसाच्या 8 ट्रॉफ्या पण आहेत. हे बघा, या 8 दिवसाच्या 8 ट्रॉफ्या आहेत. बॉलिंग आहे, सिरीजसाठी आहे आणि फिल्डिंगसाठी आहे. इथं एक बॅट पण आहे बॅट्समॅनला. बघा ही बॅट आणि शूज आहेत 2. आणि सिरीजसाठी आपल्याकडे टीव्ही आहे. ही बघा ही टीव्ही आहे सिरीजसाठी. ती इथं लावली आहे. पांड्या बघतोय कुठलं काय आहे ते. असं चित्तिया कॅम्प आणलेला रात्री इथे. कल्पेश बसरे आहे. कल्प्याला इथं घेतलाय आट्यात. आता टेंट पण लागणार आहे. आता इथे झोपायची तयारी चालू झाली. टेंट लावायला लागलाय. आता टेंट लावून आता आज नाईटला आहे. गाड्या यो एक नाईटला आहे. काका नाईटला आहे. यो एक आहे. हे बघा टेंट लावलाय. बघा आता टेंट मध्ये झोपतील का ही 2 माणसं आता काय माहित. टेंट आहे. अजून एक टेंट लावायचा आहे. एक लावलाय, अजून एक लावू. नाही बघा आयटमशी बोलताय. बघा कल्पेश वजरे पायगाव टीमचं मला देखील शुभेच्छा पाठवून करायची भविष्य आणि आपण त्यासाठी माझा पुरस्कार घेऊया. राजदादांच्या शुभेच्छा बाळ महत्व आहे. पावसाचा मारा केला गेला होता. यावेळेला आपण बघितलं की लेंट थोडीशी आपण नदीला मागे ठेवली होती. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता. थोडंसं आपण बघितलं तर मग सरप्राईज केलं होतं. आई गाव देवी माझी माझ्या पावलं झाला. आई गाव देवी माझे माझ्या पावलं झाला.
धावा किती आहे? एक सिंगल आउट होईल. राहुल फलक पोहोचले गेले तो म्हणजे 2 अंकांवरती. हा 3 ओव्हरचा हा मॅच आहे. पुढील बॉल ओ समोरच्या दिशेनं रॉकेट ड्राईव्ह करायचं ऑन स्ट्राईक. ओ यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नकुल माणकर. काय जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त झेल आणि संपलाय. आकाश गुगलधरे ह्या खेळाडूचा खेळ आउट. हो इनफिल्डच्या वरून खेळले गेले डिफेन्सच्या कव्हरच्या दिशेनं चेंडू दन 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 करीत मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अखेरी सीमा रेषेला हलकासा टच झाला म्हणजे 4 धावा. दिवस आहे आणि कटिंग देखील केला जातोय. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार दिन ये आए, बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू, हैप्पी बर्थडे टू यू. परंतु थोडेसे रन ते वेगळे आखले आणि किरण वरती विश्वास दर्शवला होता, परंतु किरणला मात्र हलकासा मार पडला गेला. 20 धावा त्याने खर्च केल्या पहिल्या ओव्हर मध्ये. आपण खूप धन्यवाद. तो ये अब केडीएम ट्रॉफी का जलवा ये सुपर से ऊपर वाला हो गया है, क्योंकि आखिरी वक्त है, आखिरी 3 है और आखिरी 3 में अब सबके लिए इनाम है. चा प्रयास केला आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग प्रदीपची विकेट सागरने इथे मात्र मिळवली आहे. नंबर 3 चा बॅटर मैदानाच्या आतमध्ये रितेश दांडेकर उर्फ थोड्याच टाइमात फायनल मॅच चालू होणार आहे. फायनल मॅच मध्ये कोण जिंकते आता कोण हारते ते समजेल. आम्ही हारलोय आता. आता किती प्राइज माहित नाही. फायनल मॅच थोड्या विषय सगळे आपण पाहू शकतो 2 फायनल टीम आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आमचे प्रमुख पाहुणे जे मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळत आहेत. मॅच ग्रँड पाहायला मिळते मैदानाच्या आणि फक्त आपण तिचा दंड घेऊया. महेंद्र तुम्ही टॉस जिंकला या फायनल मॅच मध्ये काय निवडाल? फील्ड शुभेच्छा असतात तुम्हाला छत्रगिरीस और शुभेच्छा पवन व्यक्ति प्रेमी पुलिस संगठन पर शुभेच्छा देने वाली है. देखना होगा मैदान के अंदर अब किस टीम का होगा राजा बाजा और कौन बनेगा इस टूर्नामेंट का. अपेक्षा होती मदत ते पाहायला मिळत आहे. मॅच मध्ये आपण पाहिलं तर जिंकला गेला आणि केडीएम ट्रॉफीचा राजा बनला पाहायला मिळते टीम. लाटा येतं का टीम्स माना नको घेऊ. कोण या दोन्ही टीम्स दोन्ही सध्या तर फायनलिस्ट Indian cameraman. बघा हा टीम चला लवकर या जवळ पारितोषिक आपल्याला द्यायची आहे. पारितोषिक आहेत इथे आणि इथे फिक्स झालंय, परंतु इथून फिक्स नाही झाले. आता हे तुमच्या हातात आहे आणि तुम्ही तुमचा लगेच सादर केला. कारण की नुसतं बोलणं आणि करणं भरपूर आपण पाहिलं कठीण कार्य आहे आणि नक्कीच आपण पाहिलं ते सत्यामध्ये करून दाखवलंय. खेळाडू टाळ्या वाजवा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण की आजच्या स्पर्धा असते ना
आपण पाहिली तर उच्च लेवलला मात्र नेली जाते भाऊदादा महाली दिनेश दादा टोकरे या स्पर्धेच्या पण समुदाय स्पोर्टचे सर्व आपले सदस्य तसेच आमचे इथे उपस्थित असतात, दरवर्षी आम्हाला सहकार्य करतात आमचे असे उपस्थित असलेले मान्यवर, त्यांचे मी धन्य असे आभार मानतो की कारण की त्यांच्यामुळेच ही स्पर्धा आमची सक्सेसफुल होते, कारण की त्या सर्वात मोठा हात त्यांचाच आहे आमच्या पुढे, म्हणून हे सर्व आम्ही करू शकतो, म्हणून आम्ही सर्वात पहिला त्यांनाच आम्ही धन्यवाद करतो. जरूर धन्यवाद लगेच बाबूदादा, कारण की ज्याप्रमाणे सपोर्ट सगळ्यात खूप महत्वाचा असतोय, एकजूट ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यासाठी आपण थोडंसं पुन्हा एकदा पुढे या मध्ये या आणि आपल्या हातामध्ये हा कॉईन आहे. आता कोण कॉल देते ठरवा, ज्याचा नक्कीच कॉईन कॉल येईल जो जिंकेल तो 3ऱ्या क्रमांकावर आणि जो मागे जातो 4थ्या क्रमांकावर. केबीएम आणि येते केबीएम, लगेच कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन साहेब, आपण लगेच मंचावर बसा. आझाद बसा इथे. आता झाला म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा इथे विषय संपला, परंतु तिथेच विषय संपला नाहीये, विषय अजून पुढे आहे, कारण की 5वा, 6वा, 7वा आणि 8वा असं आहे ना. मग त्याच्यासाठी आता 4 संघ राहायचे असतील. बघा सुपर 8 मध्ये 4 आहेत आणि त्याच्यावर नंबर लिहिले आहेत. ओके उमेश, ज्याच्या हातामध्ये जो नंबर येईल त्या नंबरवर तुम्हाला समाधान मानावं लागेल. 4, 5, 6 म्हणजे 4 तर झाले, 5, 6, 7, 8 अगदी आपण बघू शकतो. ज्याच्याकडे जो नंबर येईल त्या क्रमांकाची ट्रॉफी आणि त्या क्रमांकाचा मानकरी तुम्ही. ओके, या 4 आहेत माझ्या हातामध्ये आणि या केल्या तुम्ही स्पिन. आता उचला तुम्ही, तुमचं भाग्य तुमच्या हातामध्ये आणि मला सांगा कोणाने कितवा नंबर काढलाय. आपण जगदंबा स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून पहिला जाऊया. आणि नंबर काढलाय 7व्या क्रमांकाचे मानकरी जगदंबा टीम. एमबी टीम कडे जाऊया. 8व्या क्रमांकाचे मानकरी टीम आपण बघितलं तर एमबी बागपाडा टीम. आता अनिकेत 5वा आलाय. केबीएम स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण बघितलं तर जे टी शर्ट्स आहे, राधे ग्रिपच्या माध्यमातून आपण बघितलं तर कॅप आहे, म्हणजे आजच्या दिवसामध्ये कॅप देखील आहेत. त्यानंतर श्यामजी जाधव यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेले आपण पाहिलं तर कॉंग्रॅच्युलेशन्स एमबी बागपाडा टीम, अभिनंदन असेल. त्यानंतर आपण टीममधून स्पॉन्सर्स केलेले आपण पाहिलं ह्या ट्रॉफी आहेत आणि आपण बघितलं तर मग 7व्या क्रमांकाचं टीम आपल्याला पाहायला मिळते. 6व्या क्रमांकाची ट्रॉफी आपण बघितली तर त्यामध्ये असेल जिद्दीला जाईल. केबीएम टीम पाहतोय आपण 5व्या क्रमांकाची मानकरी आणि 4थ्या क्रमांकाची मानकरी मात्र आपण पाहिले तर राहिलेली टीम पाहायला मिळते, ती म्हणजेच आझाद वसई. आणि आता 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी असेल टीम आपण पाहिलं अजब आणि आपण बघितलं तर लगेच गजब पाहायला मिळाली. अजब आणि गजब कामगिरी करत आपण पाहिलं तर अखेरीस एजी यांच्या संघ आमच्या सगळ्या पाहुण्यांच्या संतोष यांच्याशी आपण चर्चा करूया. भरपूर क्रिकेट खेळत आहेत. आपले बघा त्यानंतर आपुलकीचे जे आपण त्याला प्रेम भावना दिली गेली नक्कीच त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर बाबूदादा महाली असतील, दिनेश दादा टोकरे असतील, त्यानंतर आपण बघू शकतोय आणि आमचे पाहुणे खास करून प्रसन्न वाटेकर साहेब आपले आभार व्यक्त करताय. त्यानंतर रमेशजी गोरगाणा साहेब आपले देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रत्येक पाहुण्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. ज्याप्रमाणे आज क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2026 आपण बघितलं तर एक ब्युटिफुल सक्सेसफुल अँड इव्हेंटफुल आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याला पाहायला मिळाली स्पर्धा जी आपल्याला पाहायला मिळाली करण्याकरता त्यांचं मोलाचं योगदान होतं, त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा मी माझ्याकडनं धन्यवाद आणि आभार मानतो त्यांचे. आणि असेच आम्हाला मदत करत राहा. पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा भव्य अशी आपण आयोजन करू या तुमच्या सर्व सहकार्याने. चला एकदा पुन्हा एकदा त्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद.
आणि नक्कीच आपण बघितलं बाबूदादांचे देखील आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा दादांनी प्रेम दिलं, सगळ्यांनी आपुलकीची भावना दिली. या सातेंडीकरांना आम्हाला आपुलकीची भावना, आपुलकीचं आपलेपणा, आपुलकीचं प्रेम दिला, त्याबद्दल देखील त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. बाबूदादांचे आभार व्यक्त करतोय, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2026 6/16 समाप्त झाला असं मी आणि माझे साथी संयोजक विजयजी भोये, बाबूदादा असतील स्वतः आयोजक, आमचे अंपायर, आमची सगळी आयोजक टीम आणि आमचे सगळे आपण बघितलं तर सहयोगी येथे असतात. जय हिंद, जय क्रिकेट, जय आदिवासी. धन्यवाद. काय आता आम्ही 5वा मारलाय, 5वा पारितोषिक मंदिरात आलोय गावदेवीचे ट्रॉफी आणि हार. तर गायज आता आमची मॅच इथे पूर्ण संपलेली आहे. 8 दिवस पूर्ण झालेले आहेत ना. ब्लॉग इथेच आपण एंड करूया. हा पार्ट 2 होता ना. पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय, गुड नाईट.